ब्रेकनंतर स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। गेल्या काही दिवसांपासून खंडणी प्रकरणामध्ये वॉन्टेड असलेल्या वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये शरणागती पत्करली आणि या प्रकरणामध्ये सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांच्या जवळीकीची चर्चा रंगली। त्यामुळे या मस्साजोग प्रकरणाच्या अनुषंगाने विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आणि आता कराडच्या अटकेनंतरही या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता दिसत नाहीये। स्पेशल केस म्हणून मी अर्थ किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा। न्याय मिळवून द्यायचा असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही। बीड जिल्ह्यात जी काही कायदा व सुव्यवस्था ढासळलेली ती पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसा खमक्या पालकमंत्री असावा। वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतरही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीची धार बोथट होताना दिसत नाहीये। मस्साजोग प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे हे पहिल्या दिवसापासून विरोधकांच्या रडारवरती राहिले। मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं जाऊ नये या प्रमुख मागण्या विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही लावून धरल्या। आता वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतरही धनंजय मुंडे यांच्या विरोधातला रोष काही कमी होताना दिसत नाहीये। त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आलंय का आणि त्यांची पालकमंत्रीपदाची संधी हुकणार का याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे। तर देवेंद्र फडणवीसांनीच बीडचं पालकत्व घ्यावं या मागणीवर सुरेश धस ठाम आहेत। राख चोर, वाळू चोर, खडी चोर, मुरुम चोर, सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईन मध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे। माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं। केवळ सत्ताधारी नाही तर विरोधी पक्षांनी सुद्धा बीडसाठी खमका पालकमंत्री देण्याची मागणी लावून धरली आहे। बीडची ढासळलेली कायदा सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मुंडेंना पालकमंत्रीपदासाठी नो एंट्रीचा बोर्ड दाखवलाय। मी वारंवार सांगितलं की बीड जिल्ह्याला पालकमंत्री असा भेटला पाहिजे की बीड जिल्ह्यात जी काही कायदा व सुव्यवस्था ढासळलेली ती पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसा खमक्या पालकमंत्री असावा। मुंडेंना पालकमंत्रीपद नको या मागणीच्या सुरात संभाजीराजे छत्रपतींनी सूर मिसळलाय। संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर मुंडे पालकमंत्रीपदी नकोत अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। कोणी तिथं पालकमंत्री व्हावं, मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं, पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळवून द्यायचा असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही। आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालकमंत्रीचं तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही त्याला स्वागतच करू। तर इकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी जनभावनेचा विचार करत निर्णय घ्यावा अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली, तर जितेंद्र आव्हाडांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ते अजित पवारांच्या पक्षात आहेत, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल आणि नैतिकतेने विचार केला तर मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राला न्याय देतील। मला वाटलं मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे पालक आहेत, मायबाप सरकार किंवा एका जिल्ह्यापुरतं त्यांनी पालकत्व घ्यावं याच्या हे फार काही त्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट नाही आणि माझ्यासारख्या एका पॉलिटिकल कार्यकर्त्याच्याही दृष्टीने तो त्यांचा अपमान आहे। सगळे पालकमंत्री त्यांच्या हाताखाली असते। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात कुणाचाही दबाव खपवून घेणार नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडक कारवाईचे संकेत दिलेत। मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा संबंध आढळेल, ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या 4 आरोपी अटकेत आहेत तर 2 फरार। खंडणी प्रकरणात आता वाल्मिक कराडही शरण आलाय, पण या प्रकरणातला मुंडे विरोधी आवाज कसा शमवला जातो आणि बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळतं याची मात्र उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या।
अकोला शहरातील शास्त्रीनगर भागातनं गांजा विक्री करणाऱ्या परराज्यातील इसमाला अटक करण्यात आली. या इसमाकडनं पोलिसांनी 2,55,000चा मुद्देमाल जप्त केला. मुंबई नाशिक महामार्गावरती ट्रक उलटला. मुंबई नाशिक महामार्गावरती लाहे फाट्याजवळ दारू घेऊन जाणारा ट्रक उलटला असून चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून सोयाबीनची पोती चोरल्याची घटना उघडकीस आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. बाजार समितीमध्ये सुरक्षा वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती एका सीएनजी रिक्षाला अचानक आग लागली. दरम्यान रिक्षामध्ये एकही प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज झाले. अनुयायांच्या सोयीसाठी भव्य पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली आहे, तर सुरक्षेसाठी 10,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. चाळीसगावचे जगप्रसिद्ध चित्रकार कलामहर्षी के मूस यांच्या स्मृती दिनानिमित्तानं आमदार मंगेश चव्हाण यांनी मूस यांना अभिवादन केलं. यावेळी चव्हाण यांनी त्यांच्या समाधीस्थळी भेट दिली आणि के मूस यांच्या रखडलेल्या कलादालनाचं काम लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. भिवंडीतील अद्वैत जाधव या क्रिकेटपटूची 14 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. नोएडामध्ये आयोजित YCCL क्रिकेट लीगमध्ये तो सहभागी होणार आहे. जळगावमध्ये महावितरणकडनं कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यास ग्राहकांना वीज बिलात एक रकमी 120 रुपये सूट दिली जाणार आहे. नाशिकमध्ये शिवनिश्चल ट्रस्टच्या वतीनं आदिवासी भागातील 140 गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. शैक्षणिक साहित्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचं वितरण करत संस्थेच्या वतीनं 31 साजरा करण्यात आला. साकीनाकाच्या समता विद्या मंदिर शाळेमध्ये एक दिवसीय विमान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं. सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देत अधिकची माहिती जाणून घेतली. खामगावच्या सिद्धिविनायक कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान या प्रदर्शनाला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावलमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीसोबतच कुंभार समाज बांधवांच्या वीट भट्ट्यांचं नुकसान झालं होतं. दरम्यान महसूल विभागाकडनं या वीट भट्ट्यांची पाहणी करत पंचनामा करण्यात आला. जळगाव महानगरपालिकेनं शहरातील अतिक्रमणावरती कारवाई केली. शहरातील कालिका माता आणि इच्छादेवी चौकातील 35 दुकानांवरती हातोडा फिरवण्यात आलाय. तर या होत्या काही सविस्तर आणि काही वेगवान स्वरूपातल्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघितल्या. त्यासोबत